नमस्कार, मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. आज आहे 16 मे आणि शनिवार. आणि हे बघा, मला इथं नाकाला काय झालंय, आंब्यात चीक लागलाय आंबे काढते वेळेस आणि स्पष्टच दिसतंय. आज खूप दिवसानंतर मी बटाट्याची भाजी बनवते, कारण आहुनला आणि ननंदबाईला बटाटा नाही खायचा. तर गुरुवारी बाजारातून आणला होता, तर म्हणलं भाजी बनवूया. तर वाटण बनवले बरं का आज मी. तर वाटणमध्ये खोबरं, जिरे, ओलं नारळ बरं का, ओलं नारळ, जिरे आणि शेंगदाणे, कढीपत्ता घातलाय. तर हा आता वाटण थोडंसं तेलात टाकते, एक पळी. तर आजची भाजी कांदा न घालता बनवते मी, फक्त वाटणांमधली हळद आणि मस्त आपला सोलापुरी काळा मसाला. आमच्याकडे याला काळी मिरची म्हणते. लागतो शिजवून बारीक करून घेतलेला बटाटा. तसं तर मला कारल्याची भाजी बनवायची अजून, आणि भातावर खाण्यासाठी पोळ आणला बटाटा. आज राधा पण आली आहे, राधा, सुमंत, सम्राट, जांभळं, आंबे, खोबरे, आंबा सगळे एकच होईल. आजारी पडतील चांगली जाम. मला काही नाही, मला आवडते बी, करायला बी, खायला बी. गेलं कारला बनवून घेतली लगेच आता. नाही केला, मोटर चालू झाल्यावर आंघोळ करायची म्हणून तसंच बसलाय. दादू, रोप झाली का भिजायचे? कधी होणार आहे? कारल्याची भाजी. इथं आहे बटाटा. आतमध्ये माझा स्वयंपाक चालू आहे, इकडं कारभार चालू आहे. झालं का कारभारी? ओ कारभारी, धनी धनी, थोरलं धनी, बारका धनी, का मोठा कारभारी, बारका कारभारी. भारी रे. ही वाफे पण दोन भिजव. लाडू तू काय करतो? आंघोळ केला नाही, उन्हात फिरतोय. समजे झाडाची कळी तोड रे, तू तिथली कळी तोड. मणी आलतं का बाहेर आज? तोडल्यावर ते झाड ही होत नाही, वाढ होते छान. परत इकडे ही दोन वाफे पण भिजवून घे. परत परत 2 दिवसांनी भिजवलं तरी चालते. चल तू आंघोळ कर लाडू, वांग मोठं झाले बघ. हाय तिथं, आता नाही तोडायचं, भाजी करते वेळेस तोडायचं. हे बघितलं आहे, मेथी छानच उगवले. टोमॅटो आणि मिरची टाकली, कधी उगवते काय माहिती. याच्यात किती दिवस लागते बरं, जरा मला कमेंटमध्ये सांगा, मला माहितीच नाही. येत आहे ना तुला? मी जाऊ का? भाकरी करायच्या मला. खाली सोड, खाली काटावर सोडून द्यायचं, पिशवीत नाही सोडायचं. लाडूले, तू कुठं उलटा चप्पल घालून फिरते? स्टाईल आहे का तुझी? चुकून होतंय का? अंघोल चदी उलटी, चप्पल उलटा. हा बरोबर आहे. आता लगेच कळते ग, उलटा चप्पल म्हणत तर लगेच सरळ करायला लागलंय. लय माझी परी हुशार आहे, काय विचारू नका, लय टॅलेंटेड आहे. सुपर. थांब मी काढते पांढरी. हां खालून घे, खालून खालून घे. हां गुड बॉय, गुड बॉय. हां जा तिकडं, वाप्यात जा खाली घेऊन जा सरळ. आलं आलं पाणी, तिकडं जा तिकडं. आपल्या पाईपामध्ये नळी घातली आहे छोटीशी, आणि ती नळी इथं लाडून घेऊन बसलाय वापा भिजवायला. भारी टेक्निक आहे ना, डोकं चालते लाडुलीचं. दादा अशी कडून दे, मग दादाने दिली पैपी करून. छान ग सोनू, जमलं तुला. सगळं मिरच्याचं बी काढायला लागलाय. जाऊ मी? भांडण करू नको, बाळाला लक्ष ठेवतो का? आणि मनी मावकडे जाऊ नको, तिकडं लय अडचण आहे, साप असतं तिथं. तर दोघं मस्त असं मोटर चालू झाली की पाण्यात खेळते, इतकं पाण्यात खेळतात की विचारू नका.
नव्हती वाटतं. आपण विकत आणत पण नाही विकत पण नाही, आपली आंबे आपल्याला पुरते. पहिलं कधी कधी आणत नव्हते, ह्या वर्षी तर आंबे विकत आणले सुद्धा नाही. ते खोबरे आंबा असल्यामुळं पिकला आंबा खायची कुणाला आठवणच आली नाही आपल्या. जेव्हा आपले पिकते तेव्हा चांगलं. तरी 4-5 आंबे खोबरे खराब झाले काढल्यामुळं. मध्ये दादाला मळ चावलं ना, दादा 2-3 दिवस तिकडे गेलंच नाही ना, आम्ही पण सोडले नाही, वर होते. मग काल सकाळी बघ 3 निघाले. अजून मला ते एक काय हाय वाटतं वर, 1-2 लय बारकी येते, 15 दिवसांनी येते. भाकरी किती करू, 5-7 बस होतील ना, परत संध्याकाळी काहीतरी करू. आता मग दादाला डबा करून द्यायचा म्हणलं तर 4 वाजताच करावं लागेल. स्वयंपाक झाला बाई उन्हाच्या अगोदर एकदा. भाकरी, हे बटाट्याची रस्सा भाजी, कारलं इथं शिजते. आता काय करलं बघूया. जांभळा खाली येतात, जांभळा खाली जांभूळ निकालो, जांभूळ पाड पडलाय बघ याचा. राधा पण आली आज आंबे खायला, जांभळं खायला. चढायला येते का ग वर? इतके जांभळं पिकलेत आमची, इतके जांभळं पिकलेत. हे बघा, खायला कोण नाही इतके जांभळं पिकलेत. आता ही एवढं पडून जाते, पण मी आता स्टेटस ठेवलं ना, मग सगळेजण येतात खायला. स्टूल पाहिजे मोठावाला. इथं जी मोठा एक फांदी होती ना, दादानं JCB तोडून काढली. नाहीतर आपल्याला त्या एका फांदीचीच जांभळं संपत नव्हती व सीझनभर. ह इथलं ही मोठ्यालट फांदी तुडली दादानी. नाही पाईप तुटत, सगळ्या शेतात पाईपच आहेत आपल्या, तुकडे तुकडे. हळूवड हळूवड तोड आता. पाडू नको, कच्चे पडते तर. पानात मिक्स होऊन चाललं. ऐकायचंच नसते बघ पोराला. रोज ताजे ताजे आंबळ, जांभळं जांभळं. आईला दे की, द्या की रे, मला एक झाडावर चढायला येत नाही. आपल्या पण 2 जण खाताय बहीण भाऊ. पाडू नको, पप्पा आल्यावर स्टूलवर चढून काढू. रोहित दादा कोण काढायला पाहिजे होतं, पण आज त्याचा उपास शनिवार, त्यामुळे ती काय आपल्याला काढून देईल. उठले पाड सापडले होते 10-12, आणि आता त्या आंब्याचा एक, ह्या आंब्याचा एक. किती किती तोळा झालं, उन्हानं झालंय का पिकले काय माहिती. जेवताना खाऊ आपण याला. आंबे काढूया का काय रे? भरू दे चांगला, परत इकडं आणू आपण पेरूकड. पेरू मोठे होते, लाडू रडत होता आता पेरू खायचंय मला, पेरू खायचंय. ही पेरू बघितलं ना छोटे छोटे, हे बघा, मला पेरू खायचंय, मला पेरू खायचंय. काय झालं रडायला? मी ना केळाच्या वाफ्यामध्ये बोरचं पाईप टाकलाय, आणि त्याला पाहिजे खेळायला पाईप लागलाय काढायला. आता मी इकडं मोठ्या आंब्याखाली आले आमच्या. वाव, पाड सापडला. तर राधा आली आता सुट्ट्याला, आपल्याकडेच राहणार आहे 15-20 दिवस. आम्ही आहे तोपर्यंत आंबे पण खाईल. आंबे खायलाच बोलवलं तिला. नाही बोलवलं तर ती येत पण असते, ते बोलवायची काय गरज आहे, आपलंच घर आहे. पाड पडलेत असे दिवसभर गोळा करून करून पाड का 1 कॅरेट भरले. मागून येते ती, माग पुढे आले ती बी बरं आहे. तिचे संपले की परत हिचे खायला चालू करायचं. पण ही जांभळाला इतकं पाणी आहे राधा, त्या जांभळीला अजिबात पाणी नाही. पण काय माहिती ही जांभळं फुगच नात, कधी फुगतात काय माहिती. सेम सेम चव आहे दोन्ही जांभळाच्या. खाल्ले ती 2 पाडं घे घ्या. ती नाही पलीकडलं, ती खाल्लाय का? ती 2 पाड वाजला सम्राट, पाड पडलाय. रात्री तर काय झालं,
मी पिक्चर बघत होते. हो इथे एक आहे. तर आई पाड पडलाय, मला दिसेना, चल की, मला दिसेना. शेवटी दादा आले त्याला पाड हुडकून द्यायला. हो इथे एक पडलाय. यातला मजेत मम्मीला बसायला जागा. मी तुझं काय काय पाहिजे सांग बाळा. आता तुझ्या पप्पाचं ऐकून झाले, आता तुझं ऐकायचं राहिले. केळीचा बाग भिजू दे. केळीचा बाग भिजल्यावर परत आंब्याच्या बागात. आब्यास ठेव गुंडाळून ये लुडो खेळू. लाडू असं मग ये लुडो खेळू. बाळान पप्पा आल्यावर परत डाव मिळत नाही. परत 5 प्लेयरचं घेऊन खेळू. आता 3चं खेळू या. मग त्याचा येल्लो लागतं त्याला. तुला कोणतं पाहिजे? तुला ब्ल्यूच आहे. ये लाडू ये चल. आता खेळणार आहे लुडो. चटई सुद्धा आणली आहे मी. का लुडोच्या नादाला लागलेली. आंघोळ केलं नाही सम्राट, तसाच झोपलाय. इथे ना चांगली बाळा. बटाट्याची रस्सा भाजी, कारलं, भाकरी, भात आणि आंबा आजचं जेवण. बस काढू अजून. बरोबर केलं. तुम्हाला मला घे. आज रे तुला पाहिजे? तुला लाडू ताटपुडी सपवते. आंबा कॅरेट मधलीच आहेत ना. परत शिजवलं. आता परत हाताने आज मस्त वावरात जेवायचं. भारी वाटते ना. सुट्ट्या संपून वाटायला मला आता. कडू लागते काय लागते ना रे. जरा नाही मला नाही लागलं. तुमची बायको आहे, मला गोड राहून चालतं का? बरोबर आहे ना. बोटा झालं बोटा उडालं. टाक पाहिजे तुला. मस्त असं झाडाखाली आमचं जेवण चालू आहे. आत्या सकाळी जेवले आणि समोसा सकाळी जेवलाय. इथं बसला. खालीपासून मस्त जेवण केलं. त्यानंतर आम्ही 2 डाव लुडो खेळला. काय रे बाळा. आता पाणी सोडलंय फुलांच्या झाडाला. हा पायरीवर ठेव तिकडं. 4:30 वाजलेत. 4:30 वाजता सुद्धा कसलं ऊन आहे. पडलेत पाड गोळा करायचे तांब्याचे. 4-5 पडलेत. एकटीच आरडते बया. कुठं ठेवलाय तो मणी? कुठं बसले थंड रोपात. काय ग गार सावलीला रोपात बसली काय? चल लवकर घाल बाळा. लाडूचं बूट सापडला म्हणून आम्ही इकडं आलो. लाडून घातला उलटा. तर आम्हाला रोपात मणी मेव बसलेली दिसली. कारण इथं रोज भिजवतो ना, गार असतं त्यामुळे चिखलात बसते. मग मणी रोपात बसले गार मस्त असं. कोणतं घेऊ ग? हे घेऊ. लय मोठं होते. तुम्ही खाऊ पोरं.
हे खात नाही, हे नको म्हणला तुला चिराय आलं नाही का? आंबाच बिळबिळ होता. आंबा बिळबिळ होता ते. सायकलचं कोण आडवं आलं तर तू वाजवायचं असतं. कोण आहे रे आंब्या खाली? पाड कोण चोरताय आमचे? आमचे पाड कोण चोरताय? खारुताई? ही खारुताई आहे का? या मोठ्या खारुताईला आणून द्यायला का खारुताई? पाड मला एक दे. अजून पडलाय, पलीकडल्या बाजूला 2 आहेत. ए खारुताई, मला पण पाड आण ना. ती नाही, तिकडलं मला केशर आंब्याच पाड पाहिजे. खारुताई दे ना मला आंबा. पाय दुखतील रात्री इतकी सायकल खेळून. लाडू बाळाला झोका देतोय का? दीदी बाळ रडल, चांगला झोका दे. बाळ किती वेळ शाळेत? होय, बाळ किती वेळ रे बाळा? 12वीला आहे बाळ. अगं समर्थला कसलं ते झोक्याला हात लावू देत नाही. तुला बरंच बसू दिले राधा. हा झोका देते, कसलंच बसू देत नाही. दुधाची गाडी ते आमच्याकडे अशी. ओ ग ये तर तू पहिला. आमच्या हे बघा शेततळ्यातलं शेवाळ. शेततळ्यातलं पूर्ण पाणी आता आटले. थोडंफार आहे इकडं वास येते पाण्याचा. इकडे गेले तिची मैत्री. न्यू फ्रेश वाटर में जा रही है मम्मी. टपक टपक टपक. इथं कुठलं आणायचं सापाचं पिल्लू? हे पाजरून पाणी येते, थोडंच कॅनलचं पाणी डायरेक्ट सोडलंय. भारी आहे ना. आमचं शेततळ खूप मोठं आहे. वर कशाला चाललंय? तिथं छोटंसं म्हसोबाचं मंदिर आहे आमच्या रानात. आ जाओ. तुला घेऊन देते. वय मग तसं नको नको नको, रडल ती. मारत नाही. पाठीमागलच्याला जरा फ्रेंड बनव की तुझा. नाही मारती.
ते तीच लय आवडलं त्याला क्यूट वालं. शिकायचं. दे दगड, दादाला दगड दे. हे नाही, अंधार पडतोय आता. हे बघा आमचं शेवटच्या तुकड्यात आलोय आम्ही. ह्या नारळापर्यंत इकडे शेततळ, इथं आमचं शेवटचं तुकडा आहे. तुकड्यामध्ये आमचं छोटंसं म्हसोबाचं मंदिर आहे. तर आम्ही याला म्हसोबाचं तुकडं म्हणतो, शेततळ्याचं तुकडं. घर इथून लय लांब आहे. पैप आहे का? मला वाटलं हराळी आहे. हराळी विचारतोय तू. मला वाटतंय लाडू पहिल्यांदाच आले या तुकड्यात. मी घेऊ का? सांडू नको. हे थांब थांब, मध्ये पळते. लाडू म्हणते मी दूध पेत असते. थांब थांब, लाडू लाडू थांब. सांडल रे. ये हॅलो, आपल्याला लांब जायला लागत. येऊन पिते मग. चला पेते येऊन. आता वाजले 7:15 आणि आज मस्त असा फोडणीचा भात आहे राधाच्या हातचा. हा हा हा, लय छान वास यायला लागलाय. काय काय टाकलं फोडणीला? लसूण खोबरं आधी टाकायचं का? बटाट्याने याच्या अगोदर टाकायचं असते, शेंगदाण्याच्या. ते तळणार कसं? बसू दे बसू दे. हे बघा रोडला चढून गेलेला आज येऊन झाडावर चढलंय. हे मोठं मांजर काय करतं काय माहिती. झाडावर चढते. तसं फोडणीचा भात आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. माझं झालं, नंदबाईचं झालं. ओ